नाही असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय। आणि आता इथे उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटामध्ये प्रवेश होतोय। आपण ही थेट दृश्य मातोश्रीवरची पाहतोय। उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या उपस्थितीमध्ये उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश। उन्मेष पाटलांनी खासदारकीचा राजीनामा दिलेला आहे। जळगावमध्ये भाजपला मोठा धक्का। जळगावमधून उन्मेष पाटील हे ठाकरे गटाचे उमेदवार असू शकतात। कालही उन्मेष पाटलांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती। भाजपने जळगावमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यानंतर उन्मेष पाटील नाराज होते। 2019च्या निवडणुकांमध्ये जवळपास 4.25 लाख मतांनी उन्मेष पाटील यांचा विजय झाला होता। मात्र त्यानंतर सुद्धा स्मिता वाघ यांना उमेदवारी देण्यात आली। त्यामुळे आता उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करतायत। सर्व जळगावातून उमेशदादा पाटील, करण पवार यांच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्ते त्यांचे आणि पदाधिकारी, खरं म्हणजे कालपासून सगळ्या वृत्तपत्रांनी मीडियाने बातमी फोडलेली आहे। त्याच्यामुळे बातमीत काय आता नवीन बातमी नाहीये। जळगावचे विद्यमान खासदार, भारतीय जनता पक्षाचे नेते, उत्तर महाराष्ट्रातले आमच्या सगळ्यांचे संसदेतले सहकारी उन्मेषदादा पाटील हे आज शिवसेनेमध्ये, शिवसेना परिवारामध्ये प्रवेश करतात। त्यांच्याबरोबर करण पवार, पाचोऱ्याचे नगराध्यक्ष, पारोळा आणि अनेक त्यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक संघटनांचे त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याबरोबर पक्षात प्रवेश करतात, शिवसेनेत प्रवेश करतात। उन्मेष पाटील हे आमदार होते, आता खासदार आहेत। ते निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, पण निष्ठावंतांच्या नशिबी नेहमी संघर्षच असतो आणि शेवटी ते निष्ठावंतांची कदर करणाऱ्या शिवसेनेमध्ये आलेले आहेत। त्यांच्या येण्याने जळगावच नव्हे तर संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेनेला ताकद मिळेल, बळ मिळेल। आणि या संघर्षाच्या काळामध्ये त्यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता हा माननीय उद्धव ठाकरे यांच्याबरोबर उभा राहिला, याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। त्यांच्याबरोबरचे सर्व सहकारी आणि ते स्वतः हे आज मातोश्रीवरती इथे आले। त्यांच्या शिवसेनेतल्या प्रवेशानं जळगावची लोकसभा निवडणूक ही नुसती रंगतदार होणार नाही, तर शिवसेनेला विजयाकडे घेऊन जाईल। कारण मी या क्षणी फक्त उन्मेष दादाला सांगेन की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं।